जनाच राहिली नव्हती। अश्रूंचा बांध फुटला आणि अजित पवार आज आपल्यात नाहीत या वास्तवाची जाणीव झाली। दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून त्यांनी महत्त्वाची पदं भूषवत त्यांचा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। विद्याप्रतिष्ठानकडे जाणाऱ्या या रोडवरून आता अजित पवारांची ही अखेरची यात्रा। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रचंड जनसमुदाय सध्या विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये, तर वेगानं अजित पवारांचा हा अखेरचा प्रवास या ठिकाणी सुरू झालाय। जेवढ्या वेगानं त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, त्यांचा झंझावात सगळ्या ठिकाणी दिसला होता, तर हा झंझावात आज मात्र थांबलेला आहे। बारामती आणि परिसरामध्ये अत्यंत शोकाकुल असं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। पुढे कित्येक दिवस बारामतीकरांना, काटेवाडीकरांना अजितदादांविषयीच्या आठवणी मनामध्ये छळत राहतील। दादांची एक तरी आठवण इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात, त्यांच्या हृदयामध्ये कोरली गेली आहे। एक असा नेता जो आपल्या मातीशी जोडलेला होता, जो कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचा, त्यांच्या समस्या समजून घ्यायचा, सहकारासाठी ज्याने एक मोठं काम केलं। 1982 पासून त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही। शरद पवार आणि त्यांचं नातं काका पुतण्याचं जरी असलं तरी एक वेगळं प्रेम, एक वेगळंच प्रेमाचं नातं या दोघांमध्ये सुद्धा पाहायला मिळालं। पण शरद पवारांचं पोट धरून ते राजकारणामध्ये आले। एकच वादा अजितदादा ही जी घोषणाबाजी प्रत्येक वेळेला आपल्याला ऐकायला मिळते, त्याच्या मागे फार मोठा अर्थ आहे। तो म्हणजे जो वादा अजित पवार करायचे तो निभावायचे, जो शब्द तो द्यायचे तो निभावायचे। त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख। मागच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांची एक घोषणा होती, 1 मत 5 काम। तर अजित पवार इतक्या कामाचे पक्के होते की एकदा सांगितलं की ते काम ते पूर्ण करायचे, आणि ते काम पूर्ण झालं की नाही ते वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून विचारायचे, कार्यकर्त्यांना विचारायचे, इतकं त्यांच्या ते आठवणीत राहायचं। आणि अजित पवार यांचा हा अखेरचा प्रवास, आणि बारामतीमध्ये आता अजित पवारांची ही अंतिम यात्रा पोहोचलेली आहे। पुढच्या काही क्षणामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ही अंत्ययात्रा पोहोचेल। संपूर्ण आसमंत या ठिकाणी अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमलेला आहे। अजितदादांचा हा हसरा फोटो नेहमीच कार्यकर्त्यांच्या सोबत असताना दादा याच मिश्किल स्वभावामध्ये असायचे। आज फक्त बारामतीमध्येच नव्हे तर मग ते पुण्याच्या संपूर्ण परिसरामध्ये असोत, मुंबईमध्ये असोत, संपूर्ण राज्यामध्येच अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्स ठिकठिकाणी लागलेले आहेत। हे दादांचं प्रेम होतं, ही त्यांची ताकद होती। अजित पवारांच्या बाबतीत विचित्र योगच म्हणावा लागेल। जी बारामती ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांची राजकीय वाटचाल त्या ठिकाणाहून सुरू झाली, त्याच ठिकाणी त्यांचं दुर्दैवी निधन, आणि त्यांची ओळख पटली ती म्हणजे त्यांच्या हातामधल्या घड्याळावर, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं चिन्ह आहे, घड्याळ। हा एक विचित्र योग म्हणावा लागेल। ज्या वेळेला काल ही अपघाताची बातमी येऊन धडकली, त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये असंच सुरू होतं की ही बातमी खोटी ठरो,